या ठिकाणी गणपत चंद्रभान, श्रीमती द्रौपदीताई, सुभद्राताई, मिलिंदजी वाघमारे, पंडितजी वाघमारे, आमचे तेलंगणा राज्यामध्ये ज्यांची आता तेलंगणा राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे असे आमचे माननीय उत्तमजी भालेराव आणि त्यांच्या सोबतची सर्व त्यांची टीम, संजयजी बोतीकर, सगळेच या ठिकाणी विविध ठिकाणचे वेगवेगळ्या तळागाळातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः मी या गावातील संयोजकांचं आणि आयोजकांचं मनापासून आभार मानतो. आपण अत्यंत कष्टातून आणि मेहनतीतून सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा एवढा छान आणि सुंदर पुतळा, जो एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा नसतो असा इतका देखणा पुतळा, या पुतळ्याचं उद्घाटन होत असताना माझ्या अंगावर काटे मारत होते, शहारे माझ्या अंगावर येत होते आणि एवढ्याशा गावामध्ये इतका जोश आणि इतका जल्लोष, हे सगळं पाहून खूप आनंदाने मी भारावून गेलो. आणि एवढ्या हजारो किलोमीटरहून आलेलाचा जो थकवा होता तो क्षणात अण्णाभाऊचा पुतळा आणि तुमच्यातला जोश बघून माझ्यातला संपुष्टात आला. आज या विचार मंचावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजूजी गायकवाड पण आहेत. मला सगळ्यांची नावं लक्षात येत नाहीत, वेळ खूप झालाय आणि मला 5 वाजता नांदेड जिल्ह्यातील नरसी आणि नायगाव या ठिकाणी बैठका घ्यायचे. लोक त्या ठिकाणी वाट पाहतात. आपण सगळे थकलाय, सकाळपासून आपण खूप मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता अगदी मोजक्या शब्दामध्ये माझ्या सगळ्यांच्या समोर भावना व्यक्त करतो. आपण सगळेजण अण्णाभाऊ साठेंच्या या विचाराचा गवगवा, अण्णाभाऊंच्या विचाराचा हा गवगवा जगभरामध्ये आता सगळीकडे पोहोचत आहे. असं कोणतं गाव नाही ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं नाव नाही. असं कोणतं गाव नाही ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं नाव नाही. म्हणून मी या प्रसंगानं तुम्हा सगळ्यांना सांगतो की विशेषतः या ठिकाणच्या महिला आणि तरुणांना मी सांगतो की अण्णाभाऊ साठेंना समजून घेत असताना आपल्याला सगळ्यांना अण्णाभाऊंची भूमिका जाणून घेणं फार गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंनी नेमकं कुणाच्या विरोधात आपल्याला लढवलंय आणि आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण हे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये लिहिले आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अण्णाभाऊंना फोटोत बघण्यापेक्षा आपण अण्णाभाऊंना पुस्तकात बघितलं पाहिजे. अण्णाभाऊंना आपण त्यांचा डोक्यावर फोटो घेण्यापेक्षा आपण सगळ्यांनी अण्णाभाऊ साठेंचा विचार डोक्यात घेतला पाहिजे. त्याच दिवशी अण्णाभाऊ साठेंची चळवळ जगाच्या पटलावर उभी राहील हा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. म्हणून आपल्या सगळ्यांचा कौतुकच आहे, पण अण्णाभाऊंचे भक्त बनू नका, तर अण्णाभाऊंचे अनुयायी व्हा. भक्त पूजा करत असतात, भक्त उदकाडी आणि अगरबत्ती ओवाळत असतात, नारळ फोडत असतात. अनुयायी कधीही भक्तीमध्ये विलीन होत नाहीत, तर अनुयायी लढत असतात आणि शत्रूवर हल्ला करत असतात. ही अण्णाभाऊची साहित्यातली शिकवण. आणि मगापासून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगाचे उल्लेख झाले, वेगवेगळ्या ठिकाणचे अन्याय अत्याचार झाले. या विषयाला अनुसरून महाराष्ट्रातला, तेलंगणातला, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, मी सगळ्या राज्यामध्ये जात असतो. सगळीकडे समान आणि सारखीच परिस्थिती आहे. आपल्या समाजाबद्दल इथल्या व्यवस्थेचा बघण्याचा दृष्टिकोन फारच विचित्र आहे. ते आपल्याला बघत असताना गृहीत धरतात. आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी आपल्या चुका स्वीकाराव्या लागतील आणि आपल्याला सुद्धा बदलावं लागणार आहे. आपल्यातल्या उणीवा आणि कमतरता बाजूला ठेवून आपण महानायक अण्णाभाऊ साठेंचे, आपण बाबासाहेब आंबेडकरांचे, देशपिता लहुजी साळवेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत याची जाणीव आणि भान आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनगटामध्ये ते विचार घेऊन आपण लढण्यासाठी पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी जो अन्यायाचा आणि अत्याचाराचा उल्लेख झाला त्याची कारण शोधत असताना इथले व्यवस्थातले जे प्रस्थापित लोक आहेत, जे श्रीमंत आणि पुढारी लोक आहेत, ते दीनदुबळ्या गरीब आणि लाचार कुटुंबावर हल्ले करतात. आणि म्हणून आपली प्रगती आपल्याच हातात,
श्रीमंती आपल्याच हातात आणि आपला मोठेपण आणि आपला सन्मान आपल्याच हातात, ही भावना आणि भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी एकमेकाच्या सोबत राहिलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. व्यसनापासून, अंधश्रद्धेपासून आणि अज्ञानापासून कोसं दूर गेलं पाहिजे. आपल्याला शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे. शिक्षणाच्या पलीकडे तुम्हाला सगळ्यांना कुणीही वाचवू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जर कुणी पिलं तर तो गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मुलांचा, आपल्या पुढच्या पिढीच्या उद्धार करू शकतो. हेच अण्णाभाऊंचं सगळं साहित्य तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं, वाचलं तर लक्षात येतं अण्णाभाऊ तुम्हाला दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच वाचायचंय. अण्णाभाऊंचं पुस्तक तुम्ही उपलब्ध करायचंय. तुम्ही कधी वाटेगाव या गावामध्ये आलेला नाही, मला सगळ्यांना जाणीव आहे. मला वाटतं की यापैकी कुणीही वाटेगावला आलेलं नसेल. नाही नाही हे नाही, ह्या गावचे हे या गावचे एक दोन लोक वाटेगाव मध्ये आलेले, पण बाकीच्या लोकांना अण्णाभाऊंचं जन्मगाव माहित नाही. आणि ते अण्णाभाऊ साठे मात्र इथं त्यांचं स्वरूप तुम्ही पुतळ्यामध्ये बघताय, पण अण्णाभाऊंचं जन्मगाव आपण सगळ्यांनी पाहिलेलं नाही. अण्णाभाऊंच्या गावची माती कधी आपण कपाळाला लावलेली नाही. आणि अण्णाभाऊंचा इतिहास ते सगळं गाव, ज्या गावामध्ये, ज्या मांगवाड्यामध्ये, त्या निवडुंगाच्या आड वसलेल्या मांगवाड्यामध्ये ज्या अण्णाभाऊंचा जन्म झाला ते मांगवाडा तुम्ही सगळ्यांनी कधी पाहिलेला नाही. तो बघितला पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन अण्णाभाऊंच्या जन्म झालेली ती गावची माती मस्तकाला लावून आपण आपल्या समाजाप्रती एक सामंजस्याची भावना आणि या देशाच्या आणि राष्ट्राप्रती आपल्या मनामध्ये उदार महत्वाची भावना निर्माण होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मला या प्रसंगाने वाटतं. आणि मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना वाटेगावला निमंत्रित करतो की एकदा तरी आपण वाटेगावला गेलं पाहिजे. आपण सगळे देवळं, सगळे मंदिर आपण धुंडून काढलेले, एक देव आपण सोडत नाही, पण अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, देशपिता लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा आपल्या उद्धाराचे देव आहे. यांच्यामुळेच आपल्या या गळ्यातलं गुलामीचं जोखंड तुटलेलं आहे. आणि म्हणून हीच ती महापुरुष, हीच ती माणसं आहेत ज्या माणसाने आज तुम्हाला सगळ्यांना बोलायला शिकवलं. आणि म्हणून मी सगळ्यांचा वेळ जास्त न घेता आपल्यामध्ये जो असंघटितपणा आहे, आपण जे आपल्यापासून तुटत आहे, आपण आपल्यातली जी माणसं एकमेकांबद्दल जो आपापसात जो वाद निर्माण झालेला आहे तो संपुष्टात आणून आपण एकमेकाच्या सोबत राहिलं पाहिजे. इतके चांगले आमदार आपल्या मतदारसंघामध्ये आहेत, यांच्याकडून आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या समाजाच्या अनुषंगाने प्रगतशील पावलांसाठी त्यांची मदत घेतली पाहिजे. मला त्यांच्या सोबत सकाळपासून होतो. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय पाटील साहेब या उदोळ मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी तुम्हाला लाभलेले. आमदार साहेबांना मी विनंती करतो की आमच्या समाजावर आपलं लक्ष राहू द्या आणि समाज बांधवांनो तुम्ही यांच्या सोबत राहावं अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला नांदेडला जायचंय, खूप वेळ झालाय आणि या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं आम्ही एक संघटन, राज्यव्यापी आणि देशव्यापी संघटन बनवलेलं आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या पद्धतीचा विकास आपल्या समाजाचा व्हायला पाहिजे होता, या देशानं तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे होतं. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याही पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे. हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना अण्णाभाऊ साठेंच्या मनामध्ये होती. आपल्या पूर्वजांच्या, लहुजी साळवेंच्या मनामध्ये होते. आपले वडील, आजोबा, पणजोबा सुद्धा इंग्रजांच्या सोबत लढताना रक्त सांडलेले, हरलेले, मेलेले, फासावर लटकवलेले. त्या देशामध्ये आपल्याला सोबत घेऊन या देशानं जायला पाहिजे. पण हा देश आपला पुढे चाललाय, इथले श्रीमंत लोक पुढे चाललेत, इथले भांडवलदार लोक पुढे चाललेत आणि आपल्याला सगळ्यांना मागे ठेवत आहेत. आणि ही गरिबीची विषमता श्रीमंतामध्ये आणि गरिबामध्ये जो डिफरन्स झालेला आहे, जो विषमता निर्माण झालेली आहे ती भयानक आहे. आणि म्हणून श्रीमंताला तुमच्या आमच्या बद्दल काही घेणं देणं नाही. श्रीमंताला कधीच वाटत नाही की ही सगळी गरीब माणसं श्रीमंत झाली पाहिजे आणि गरिबीतून मुक्त झाली पाहिजे, असं श्रीमंताला कधी वाटत नाही. श्रीमंताला वाटतं की अरे ही सगळी गरीब माणसं जर श्रीमंत झाली तर माझी गरिबी, माझी श्रीमंती संपुष्टात येईल.
आणि मला कोणच श्रीमंत म्हणणार नाही, कारण ही पण श्रीमंत झाली. म्हणून तो काय करत असतो श्रीमंत, तर गरिबाला गरीबच ठेवत असतो आणि त्याच्यासाठी तो सगळं षडयंत्र त्या ठिकाणी आखत असतो. म्हणून भांडवलदार आणि श्रीमंताच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठेंनी लढा उभा केलेला आहे. आणि म्हणून गरिबांना गरिबाच्या सोबत राहिलं पाहिजे, गरिबांना गरिबाच्या हातात हात दिला पाहिजे. एखाद्या श्रीमंताच्या महलात जाऊन आपल्या मुक्तीचा मार्ग शोधण्यापेक्षा गरिबांना गरिबाच्या झोपडीतच आपल्या मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे, असं अण्णाभाऊंचं तत्वज्ञान आहे. आणि मी ते वाचलंय. मी जे सांगतोय ते अण्णाभाऊंनी आपल्याला सांगितलं, मी ते वाचलंय आणि मी त्या पद्धतीचं वागणूक किंवा व्यवहार माझा, तशी कृती माझी समाजामध्ये वावरत असताना असते. तुम्हीही वाचलं पाहिजे. वाचणारीच माणसं अण्णाभाऊंचे अन्वयी होऊ शकतात, नाहीतर न वाचणारी माणसं अण्णाभाऊंचे भक्त होऊ शकतात. आणि भक्त फार धोकादायक असतात. भक्तासारखं डेंजर या देशात आता कुणी नाही. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन, शेवटचं वाक्य मी तुम्हा सगळ्यांना सांगतो की आपण सगळे एका रक्ता मासाची माणसं आहे. आपण सगळेजण एका हाडा मासाची माणसं आहे. मी हजारो किलोमीटरचा आहे, तुम्ही या ठिकाणचे, पण आपल्यामध्ये एक अटॅचमेंट आहे, एक भावना आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. मी काही तुमचा शत्रू नाही किंवा तुम्ही माझे शत्रू नाही, पण आपण एकमेकांना जपलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्या 100 वर्षापूर्वी महाभयंकर पटकीचा रोग आला होता आणि त्यामध्ये लहान मुलं आणि म्हातारी माणसं पटापट मरत होती, त्यावेळी न्याय मिळत नव्हता. आणि मग फकीरांनी ठरवलं की आता आम्ही जगू कसं. हा विष्णुपंत कुलकर्णींना ज्या वेळेला प्रश्न विचारला, त्यावेळेला विष्णुपंत कुलकर्णींनी सांगितलं की तुम्ही कसे जगणार हे मला माहित नाही, पण तुम्हाला जगायचंय, कारण तुम्ही माणसं आहात. उकिरण्याचा सुद्धा पान फिटतो, तुम्ही तर माणसं आहात आणि माणूस म्हणून तुम्हाला जगायचंच आहे. काय पण करा आणि जगा. त्याच दिवशी फकीरांनी हातात तलवार घेतली आणि सोबत शेकडो कार्यकर्ते घेतले, सोबतचे सहकारी घेतले आणि बेडसगावचा खजिना, इंग्रजांचा खजिना लुटला. आणि त्या खजिन्यातला एक एक दाना अण्णाभाऊ साठेंनी सगळ्यांना समान वाटला. हे तुम्ही फकीरा पुस्तकात वाचलेलं असणार आहे, पण मी का सांगतोय तर हा एक एक दाना वाटणं म्हणजे तितकं मोठं प्रामाणिकपणा फकीराकडे होता. आपल्यामध्ये आता काय आहे की काही ठिकाणाहून जर बलिदान मिळाला तर तो समसमान वाटण्यापेक्षा तो स्वतःच्याच घरात ठेवायला लागला. आता आपल्यातले पुढारी, पण फकीरांसारखं आपल्याला प्रामाणिक व्हायचंय आणि जे मिळेल ते समाजात. मी काही गोष्टी सत्य बोलत असतो, कारण अण्णाभाऊ साठेंना सत्यशोधक म्हटलं जातं. अण्णाभाऊ साठे हे ज्या ज्या माणसांना ते बघत होते, भेटत होते, त्या माणसांचं ज्यांना भेटले, ज्यांना पाहिलं आणि ज्यांची सगळी जीवन कहाणी अण्णाभाऊंना आवडली, त्याच माणसांचं अण्णाभाऊंनी सत्य साहित्य लिहिले. म्हणजे काल्पनिक आणि खोटं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलेलं नाही. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यातला सुलतान, अण्णाभाऊच्या साहित्यातला भोंक्या, अण्णाभाऊच्या साहित्यातला मराठा समाजाचा सतू भोसले, अण्णाभाऊच्या साहित्यातली तमाशात नाचणारी ती मोनिका, ही सगळी माणसं अण्णाभाऊंनी जवळ बघितली. म्हणजे ही सगळी माणसं अण्णाभाऊंनी बघितलेली माणसं आहेत. आणि या माणसांना अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून जगाच्या समोर आणलं आणि सांगितलं की हीच माणसं आहेत ज्यांना खरं देशाबद्दलचं प्रेम आहे. काल्पनिक आणि करमणुकीचं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं नाही की कुणीतरी हेलिकॉप्टर मधून एक हिरो आला, त्याची दुसरी प्रेयसी हेलिकॉप्टर मधून आली, असं काल्पनिक साहित्य अण्णाभाऊंचं होतं. रानावनातलं, खेड्यातलं, माय लेकरांचं, बायकोचं, नवऱ्याचं प्रेम, आपल्या देशाबद्दलचं, सगळ्या धर्माबद्दलचं प्रेम अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये खरं प्रेम. आणि म्हणून सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा वारसदार म्हणून मी जे तुम्हाला सांगितलंय ते खरं सांगितलं. तुमच्या मनाला बरं वाटावं असं मी काही सांगत नाही. जे खरं आहे तेच सांगतो. आपण सगळ्यांनी खऱ्यानंच वागलं पाहिजे आणि चांगलंच वागलं पाहिजे, तरच समाजाचं भलं होईल, अन्यथा समाजाचा नाश होईल. हे मी अनुभवलंय. कारण आपण सगळे जाणते आहात देशामध्ये काय सुरू आहे सध्या, आणि उपेक्षित वंचित समाजाला पुढे येऊन मदतीचा हात देणारी माणसं फार कमी. आणि म्हणून आपल्याला एकमेकाला सोबत राहायचंय. म्हणून शेवटचं एक वाक्य सांगतो, सगळ्यांनी वाचलं असेल.
अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात की दगडाजवळ दगड आल्याने एक भिंत तयार होते, तसं माणसाजवळ माणूस आल्याने एक समाजशक्ती तयार होते. दगड दगडाजवळ बसतो, भिंत तयार होते, आपण मोडू शकत नाही. पण माणूस माणसाजवळ बसला तर एक समाजशक्ती तयार होते. पण माणूस माणसाजवळच बसायचा बंद झाला, त्यांना तोड फिरवलंय, त्याच्यामुळे समाजशक्तीच तयार होईना झाली. ती समाजशक्ती आपल्याला डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना नावानं उभी करायची आणि याच्या तेलंगणा राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तमजी भालेराव यांची आपण नियुक्ती करतोय. आपल्या सगळ्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायचे. आम्ही उत्तमजी भालेराव आणि आपल्यामध्ये अतिशय प्रामाणिक आणि सोज्वळ असं नेतृत्व आहे. गणपती चंद्रभाल यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण